नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. महाराणीचा. विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. महाराणीचा जर चा, ची, चे, च्या हे जर प्रत्यय असेल तर कोणती विभक्ती असते? तर षष्ठी विभक्ती असते. षष्ठी. योग्य उत्तर आहे षष्ठी विभक्ती. लिहून ठेवा. चा, ची, चे, च्या जर प्रत्यय लागलं तर षष्ठी विभक्ती असते. पुढे पहा, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? अनेकवचनी शब्द कोणता? पर्याय पहा, रोपटे, विहीर, झाड, वेली. विद्यार्थी मित्रांनो, रोपटे काय आहे? एकवचनी आहे. आपण काय म्हणतो? ते रोपटे. एकवचनी आहे. विहीर एकवचनी आहे. आपण काय म्हणतो? ती विहीर. म्हणजे एकवचनी आहे. झाड, ते झाड एकवचनी आहे. वेली, त्या वेली. आपण काय म्हणतो? त्या वेली. वेली हा शब्द अनेकवचनी आहे. लक्षात घ्या. वेली हा शब्द अनेकवचनी आहे. मग वेली याचं एक वचन काय येणार? वेल. वेल काय आहे? एक वचन आहे. वेल एक वचन, वेली अनेक वचन. ओके, योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते? न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते? पर्याय पहा, तुला ज्ञान हवे की धन हवे? विद्यार्थी मित्रांनो, इथं न्यूनत्व दिसत नाही. दुसरा पर्याय पहा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. मरावे परी, परी काय? कीर्तिरूपी उरावे. इथं आपल्याला विरोध दाखवलेला आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला विरोध दिसतो, कमीपणा दिसतो, कुठला तरी अभाव दिसतो, कमतरता दिसते, असं वाक्य हे काय असतं माहिती का? न्यूनत्व बोधक असतं. मरावे पण काय? म्हणजे परी कीर्तिरूपी उरावे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. लक्षात घ्या, 2 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या 2 गोष्टींमध्ये कमीपणा असेल, विरोध असेल, मर्यादा असेल, ते वाक्य हे न्यूनत्व बोधक असतं. म्हणजे कसं? आता पहा, समजा वाक्य आहे, सूरज अभ्यास करतो पण पास होत नाही. आता पहा, सूरज अभ्यास करतोय पण पास होत नाही, म्हणजे इथं विरोध दाखवलेला आहे. एका वाक्यामध्ये सांगितले अभ्यास करतोय, दुसरं वाक्य म्हणते पास होत नाही. म्हणजे असा विरोध जर दिसला तुम्हाला, कमीपणा दिसला, तर समजून जायचं काय? की ते वाक्य न्यूनत्वबोधक आहे. काय इथं? पण. ओके, पुढे पहा, सुप्रिया गरीब आहे तरी आनंदी आहे. काय म्हटलं आहे? सुप्रिया गरीब आहे तरी आनंदी आहे. म्हणजे इथं काहीतरी विरोध दिसतोय. तरी काय आहे? न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. पुढे पहा, मी आलो होतो परंतु तू नव्हतास. म्हणजे मी आलो होतो पण तू नव्हतास. इथं काहीतरी विरोध दाखवलेला आहे. लक्षात घ्या, जे 2 वाक्य असतात त्यांच्यामध्ये काहीतरी विरोध असतो, न्यूनत्व असतं, कमीपणा असते, उणीव असते, अभाव असतो. असं वाक्य दिसलं की समजून जायचं ते न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लिहून ठेवा. वाक्यात जर तुम्हाला पण दिसला, परंतु दिसला, तरी दिसला, मात्र दिसलं, असं काय दिसलं की ते वाक्य न्यूनत्वबोधक असतं. ओके, पण, परंतु, तरी, मात्र हे जर तुम्हाला दिसलं, समजून जायचं ते वाक्य न्यूनत्वबोधक वाक्य, न्यूनत्वबोधक उभयान्वयी आहे. म्हणजे कसं? इथं पण आहे पहा, सूरज अभ्यास करतो पण, सुप्रिया गरीब आहे तरी, मी आलो होतो परंतु, असं दिसलं पण, तरी, परंतु 100% न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असतं. पुढील प्रश्न पहा, सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे, त्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळतं, त्याचं कारण काय आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात. 2 नंबर पर्याय. जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात. ओके, पुढे पहा,
मानवी गलगंड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय पहा, अन्नातील आयोडीनची कमतरता. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, अवटू ग्रंथींचे जास्त वेगाने कार्य होणे. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. मग या ठिकाणी उत्तर काय असणार? वरील पैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्व. मानवी गलगंड हे जे काही तीनही पर्याय आहे याच्याशी संबंधित आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, लक्षात घ्या. पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? योग्य उत्तर आहे भाताचे शेत. भाताचे शेत. पुढे पहा, गाजर पारखी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. गाजर पारखी. पर्याय पहा, विचार करा. गाजर पारखी. योग्य उत्तर आहे चांगल्याची पारख नसलेला याला आपण म्हणतो गाजर पारखी. चांगल्याची पारख नसलेला. ओके. पुढे पहा, द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. द्राविडी प्राणायाम करणे म्हणजे काय? तर सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे म्हणजे काय? द्राविडी प्राणायाम करणे. सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे. ओके. पुढे पहा, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर शिवाजी सावंत. तोंडी पाठ करून ठेवा. मृत्युंजय शिवाजी सावंत. मृत्युंजय शिवाजी सावंत. ओके. पुढे पहा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? योग्य उत्तर आहे दवबिंदू. दवबिंदू. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. पुढे पहा, वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? योग्य उत्तर आहे फ्रेऑन. काय वापरतात? फ्रेऑन. पुढे पहा, अलम दुनियेत फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? अलम दुनियेत फिरणे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सारे जग फिरणे म्हणजेच अलम दुनियेत फिरणे. पुढे पहा, अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. प्रश्न महत्वपूर्ण आहे. पर्याय पहा, अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. योग्य उत्तर आहे बंगाल या ठिकाणी. पुढे पहा, भारतातील राज्यांचा कारभार डॅश डॅश यांच्या नावे चालतो. भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो? योग्य उत्तर आहे राज्यपाल यांच्या नावे चालतो. पुढे पहा, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? ऑगस्ट क्रांती मैदान. सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मुंबई. ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सलग 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविलेले आहे? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सलग 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सलग 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविलेले आहे. पुढे पहा, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? योग्य उत्तर आहे कार्बन. कार्बन. पुढील प्रश्न पहा, पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर 25 वर्ष. 25 वर्ष. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. परमहंस सभा. योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. पुढे पहा, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक भारताचे जनक.
उत्तर काय असणार आहे तर राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. पुढे पहा, इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस. आस्था या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? आस्था. पर्याय पहा, आपुलकी. विद्यार्थी मित्रांनो, आपुलकी म्हणजे आस्था, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, कळवळा, बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, अगत्य, बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात घ्या, आस्था, आपुलकी, कळवळा, अगत्य हे सर्व शब्द समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व अ. पर्याय पहा, विचार करा. जीवनसत्व अ चं रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे रेटिनॉल. काय नाव आहे? रेटिनॉल. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलाय. व्हिडिओ पॉज करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा, नंतर पहा उत्तर काय आहे ते. प्रश्न महत्वपूर्ण आहे. सतीबंदी कायदा 1829 चा आहे. कधीचा आहे? 1829. जर आपल्याला विचारलं सतीबंदी कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर 1829. आपल्याला विचारलं काय? सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? लॉर्ड बेटिंग. लॉर्ड बेटिंग. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत, असे 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रामाणिकपणे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.